मध्ये पुन्हा एकदा ज्यांचा आवाज मात्र या ठिकाणी ऐकायला मिळाला, ज्यांचा आवाज महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे साता समुद्र पार पोहोचला, असे आमचे लाडके महाराष्ट्राचे नामवंत समालोचक चंदूजी शेट्टे सरांचा या ठिकाणी सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। मी या सरांना विनंती करतो आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा। या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन तुमचं देखील आजच्या रात्रीमध्ये राहिलं, तर तुमचं देखील मी सहर्ष स्वागत करतो। उद्या देखील त्यांना देहू येथे पुण्याला जायचं आहे समालोचन करण्यासाठी, आणि तरी देखील मात्र या नाईट स्पर्धेला आमच्या विनंतीस मान ठेवून त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय। आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक शारिक दलवी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय चंदूजी शेट्टे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय। खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेत त्यांचं राहिलं, त्यांचा आवाज देखील आम्हाला ऐकायला मिळाला आणि त्यांचा विशेष सत्कार आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। येस, 18 बॉल आणि गरज असेल 45 धाब्याची, प्रति षटक 15 सरासरीने धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा। तो म्हणजे निलेश पोट जावले टीमला तर एका बाजूने धावांचं संरक्षण करायचं, यासर 11 पनवेल टीमला यासर दाखवे आमचे मित्र त्यांचा संघ मात्र मैदानाच्या मध्ये खेळतोय, आणि उद्या देखील एक ओपनचा संघ त्यांचा मैदानामध्ये उतरेल। तालुका हापमध्ये मात्र या संघाने चांगली कामगिरी केली यासर 11 टीमनं। हॅलो, 18 चेंडू आणि 45 धावा आजच्या रात्रीमधला शेवटच्या 3 षटकांचा खेळ, शेवटची इनिंग या ठिकाणी बाकी असेल। निलेश पोट जावले टीम तर एका बाजूला यासर 11 पनवेल संघ बोकडबिडा नाईट स्पर्धेमध्ये निलेश पोट जावले संघानं घवघवीत यश संपादन केलं। आज मात्र या सामन्यामध्ये खूप मोठा टार्गेट समोर सेट केला आहे। एका बाजूने गोलंदाजा तोफखाना तुम्ही पाहताय, कल्पेश ठाकूर असेल, त्यानंतर मयूर वाघमारे असेल, बारक्या कांबळे, अंगद पाटील, ऑप्शन खूप आहेत, वैष्णव भोईर देखील आहे। फक्त 3 गोलंदाज या ठिकाणी यूज केले जातील। आपण पाहतो या ठिकाणी कोणता षटक, पहिलं षटक मात्र कल्पेश ठाकूरला चाकूच्या हातामध्ये सोपवलं का जीवदावनी बामण डोंगरी संघाला मात्र शेवटच्या क्षणाला मात्र पराभव स्वीकारला लागला होता सावळे संघासमोर खेळत असताना। आज मात्र या ठिकाणी जीवदानी बामण डोंगरी संघाचा एक प्रतिनिधी आपण पाहतोय, संघाचं नेतृत्व करतो दुसरे प्रतिनिधी आमच्या समवेत आहेत 12th मॅन तेजस्वी म्हात्रे। दोन्ही संघांना शुभेच्छा असेल। राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 हे शानदार पर्व, शेतकरी कामगार पक्ष बारापडा पुरस्कृत ही स्पर्धा, ऐशा स्पोर्ट्स या स्पर्धेचे मुख्य आयोजक संपूर्ण बारापडा वाशीय, कर्णा विभागातील संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ मान्यवर सर्वांची लाभलेली साथ। तर स्ट्राईक एंडकडे आपण पाहतो प्रसाद घरत जावले टीमचा एक विस्फोटक असा फलंदाज होता। नॉन स्ट्राईक एंडकडे तुम्ही पाहता परेश कडके रोडपाली गावाचा हा खेळाडू, तर गोलंदाजी मार्गवती कल्पेश ठाकूर। पहिला चेंडू फुल टॉस होता, या बेसमध्ये ऑन साईड मध्ये खेळून काढलाय, काव कॉर्नर वाईडिश लॉंग क्षेत्राकडे चेंडू होतोय, कार्पेटच्या माध्यमातून सिंगल आली आहे, ती म्हणजे निलेश पोट जावले टीमसाठी। 18 चेंडू 45 धावा म्हणजे आक्रमकता दाखवायला लागेल दोन्ही फलंदाजांना। थंडीचा प्रहर कालच्या रात्रीचा आपण एकंदरीत विचार आज थोडीशी कमी आहे, काल खूपच थंडी आपण पाहिली आहे मैदानात, पूर्णपणे घाडीच्या बाजूला बसलेलं मैदान आहे, आणि इथे मात्र मैदानाची चांगली उत्पत्ती देखील आमच्या आयोजकांनी करून दाखवली आहे। दुसरी नाईट स्पर्धा आपण पाहतोय, भविष्यामध्ये अजून एका दुसरी नाईट स्पर्धा देखील यावर्षी तुम्हाला पाहायला मिळेल या मैदानावरती। कल्पेश ठाकूर हा चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका खेळलाय, परेश कडकेने मात्र आपलं नावाला सजेशी कामगिरी पहिल्या चेंडूमध्ये दाखवली आहे। षटकार येतो तो म्हणजे निलेश पोट जावले टीमसाठी। नक्कीच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे, राजे छत्रपती शिवाजी महाराज कोण विसरेल, 350 वर्षापूर्वीचा इतिहास, आज ही मात्र त्या इतिहासाची आठवण करून दिली आमच्या आयोजकांनी ज्यांच्या नावाने ही स्पर्धा साकारली आहे।
खऱ्या अर्थाने एकतेचं मीच प्रतीक म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. हिंदू मुस्लिम सर्व धर्म एक वाव या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र करून काढला चेंडूला लॉंग ऑफच्या दरम्यान विजय बालाजी चेंडू खाली येतो. चेंडूला उचलणार फेकणार तो पण सिंगल धाव मिळेल निलेश फोड जावले टीमला. पहिल्या चेंडूत सिंगल त्यानंतर षटकार आणि या चेंडूत सिंगल अशा एकूण 8 धावा आपण पाहतो धावफलकात लागताना पाहायला मिळतील. पहिलं षटक कल्पेश ठाकूरचं या ठिकाणी मार्गस्थ असताना प्रसाद पुन्हा तसं होतोय. यावेळेस मात्र अक्कूट टप्पा चेंडू होता ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. पंच मनोज गुप्ता सर या पंचाला चेंडूला स्वेर घोषित करतात. अवंत धाव मात्र मिळेल ती म्हणजे निलेश फोड चावले टीमला. या अवंत धावेमध्ये संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे बिनबाद 9 या धावसंख्येवरती. हा चेंडू पुन्हा एकदा अक्कूट टप्प्याचा होता. पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग होत नाही या प्रसादला. आपण पाहतो कधी कधी खरं तर तुमचं लक फॅक्टर देखील खूप महत्त्वाचं असं स्टार्क तुमच्या बाजूने असले तर नक्की तुम्ही कधी कोणत्याही परिस्थितीला सामना झुकवू शकता. इथे मात्र लक फॅक्टर असेल कल्पेश ठाकूरच्या माध्यमातून टॉपेज लागली गेली होती. सिंगल आली आहे ती म्हणजे निलेश फोड जावले टीमसाठी. या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 10 या धावसंख्येवरती. कल्पेश 6 चेंडू फुलर लेनचा अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतो या ठिकाणी यॉर्कर लेनचा चेंडू फेकला होता. किरण पवार बेगन धावल्याचा चेंडू होती. आणखीन एक सिंगल येत्या निलेश फोड जावले टीमसाठी. सिंगलने मात्र संघ थोडासा पुढे सरसावतोय. बिनबाद 11 ही धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी धावफलकाती लागली गेली आहे निलेश फोड जावले टीमसाठी. आजची रात्री आपण पाहिले समीर सोमने सर त्यानंतर चंदूजी शेट्टे सर आमच्या सोबत आहेत. खूप चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकलं. उद्या देखील कुणालजी दाते असतील जयेशजी भोसले असतील आमच्या या स्पर्धेमध्ये समालोचन कक्षामध्ये. कल्पेश ठाकूरचा हा चेंडू यावेळेस मात्र कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्कीच ऑफस्टिक सोडून जातोय. जेव्हा चेंडू सोडून दिला होता तेव्हा असं वाटत एक चांगला चेंडू डिलिव्हरी केला आहे. पण तो पंचांचा देखील तुम्ही पाहताय कारण हा आपला समालोचन कक्ष देखील कंप्लीट मिड विकेट क्षेत्रामध्ये. यावेळेस मात्र अक्कूट टप्पा चेंडू बॅक पुढे गेले बॅकलिपचा वापर केला चांगला फटका एक्झिक्यूट केला तिकडे प्रेक्षकांचा निर्णय देखील येतोय. हा षटकार असेल निलेश फोर्स जावले टीमसाठी. येस आमच्या प्रेक्षकांना विनंती करीन आपण योग्य तो निर्णय द्यायचा. थर्ड अंपायर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल आता. पंचाचा निर्णय आम्हाला अपेक्षित आहे. थर्ड अंपायर GTC मी तिथल्या प्रेक्षकांना देखील विनंती करेन आपण देखील सहकार्य करायचा. आयोजन कमिटी योग्य तो निर्णय देतील. येस
तुमचे 12 प्लेयर चेंडू आतमध्ये पडलाय. 12 प्लेयरने देखील पाहिलाय आमच्या स्क्रीनवरती. तुमचे दोन्ही संघाचे 12 प्लेयर आमच्या समवेत आहेत. तर मॅच चालू करायची आपण. कुणाल आपण डगआउट मध्ये बसायचा. हॅलो सर, मी पंचांना विनंती करेन, किती धावा असेल या चेंडूवरती? काहीच नसेल. स्ट्राईक देखील रोटेट केलेली नाही आहे. मॅच चालू करा आपण. कोणती धाव नसेल या चेंडूवरती. पहिलं षटक संपलं. धावसंख्या धावफाती लागली गेली आहे 12 धावा. म्हणजे अजूनही 33 धावा कराव्या लागतील. आपण मध्ये 12 चेंडूमध्ये परेश कडके स्ट्राईक एंडकडे, प्रसाद गायकवाड, प्रसाद घरत नॉन स्ट्राईक एंडकडे, गोलंदाजी मार्गपती मयूर वाघमारे ॲटम ऑफ द विकेट. फुलरलेचा चेंडू फटका फसला गेला. यावेळेस मात्र अंगद पाडील चेंडू खाली होता. फलंदाज बाद त्या ठिकाणी परेश कडके. बॅक टू द पॅव्हिलियन. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर तो, बसलाय घोड्यावर तो, बसलाय घोड्यावर, या बसलाय घोड्यावर राजाची लक ते तलवार, या बसलाय घोड्यावर राजाची लक ते तलवार. धन्यवाद डीजे. आपण पाहतो या ठिकाणी यावेळेस मात्र पहिला फलंदाज बाजूला परेश कडके. सिद्धेश वासकर तो 1 डाऊन रिझर्व मधला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल आणि 33 धाब्याची गरज असताना आपण पाहतो या ठिकाणी निलेश पोट जावले टीमला. सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. प्रसाद घरत स्ट्राईक एंडकडे, तर नॉन स्ट्राईक एंड आपण पाहतो सिद्धेश वासकरला. गोलंदाज मात्र मयूर वाघमारेला पहिल्या चेंडूमध्ये यश संपादन केलं. ऑफस्टिकच्या लगत मात्र चांगला चेंडू फेकला तो यॉर्कर लेनचा. त्या चेंडूला मात्र नक्कीच विकेट घेण्याचा प्रयत्न देखील केला होता फलंदाजानं. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा जोरदार अपील होते पंचांच्या माध्यमातून. आपण पाहतो या ठिकाणी पण निर्णय असेल बॅटकट. एकदा पाहतो आपण पाहतो या ठिकाणी निलेश पोट जावले टीमला समीकरणमध्ये देखील बनलं गेलं. शेवटचे 10 चेंडू आणि 32 धाबेची गरज असणाऱ्या निलेश पोट जावले टीमला. यावेळेस मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळायला गेले. मोठे फटके एक्झिक्यूट करायला लागतील दोन्ही फलंदाजांना आपल्या टीमसाठी. मयूर वाघमारे देखील आपली गुणवत्ता दाखवतोय. रॅन्डम ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा विकेट घ्यायचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. बॅकवर्ड क्षेत्राकडे यष्टीरक्षक झेल स्वीकारतोय. फलंदाज बाद सिद्धेश वासकर.
माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा अन भगवा घेऊन हाती निघाला शिवमावळा भगवा घेऊन हाती निघाला शिवमावळा भगवा घेऊन हाती 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 1 धाव दिल्या मयूर वाघमारेनं. 9 बॉल आणि 32 धावेचं समीकरण उरलं गेलं. समाधान वास्कर कुंडेवाल संघाची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अजूनही सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण करायला लागेल. 2 मोठे फटके या षटकामध्ये येणाऱ्या 3 चेंडूमध्ये देखील आक्रमण करायला लागेल. शेवटच्या षटकामध्ये मात्र किमान 25च्या आतमधलं टार्गेट असलं तरी संघर्ष करता येईल. आपण पाहतो या ठिकाणी निलेश फूट जावले संघाला इथून मात्र आक्रमण करायला लागेल. 3 चेंडूवरती मयूर वाघमारे या गोलंदाजावरती समाधान वास्कर आणि या नाश्त्याकडे प्रसाद घरत. 9 बॉल 32 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू शरीराचा भेद घेतो आहे. आणखीन एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात अवांतर धावली आहे. समीकरण बनलं गेलं. शेवटच्या 8 चेंडू 31 धावेची गरज. पूर्णपणे फेसमध्ये फेकतो गोलंदाज चेंडू. आपण पाहतो ठिकाणी गोलंदाज मयूर वाघमारे डॉमिनेट करत संपूर्णपणे निलेश फूट जावले संघाच्या फलंदाजांना. या षटकातील हा 5वा चेंडू असेल मयूर वाघमारेचा. आकुट टप्प्या चेंडू. यावेळेस मात्र चांगला फटका लगावण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या दरम्यान झेल पकडला गेला. बारक्या कांबळेच्या माध्यमातून आणखीन एक हादरा बसतोय निलेश फूट जावले टीमला प्रसाद घरच्या स्वरूपात. सात चेंडू 31 धावा. कधी कधी आपण पाहतो सामन्याची एकदा लिंक तुटली आहे की फलंदाजाचं देखील थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आपण पाहतो का थोडंसं डळमळीत होताना आपण पाहिलं आणि तसंच काही चित्र मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. 7 चेंडू 31 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती परेश खडके प्रसादनं. त्यानंतर मात्र मयूर वाघमारेनं मात्र पूर्णपणे विकेट प्राप्त केली आपल्या टीमसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा पंचांचा बोट अवकाशाकडे. फलंदाज बाद समाधान वास्कर. डीजे 6 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतो चांगली कामगिरी मयूर वाघमारेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टायगर नाईट स्पर्धेमध्ये साक्षी एंटरप्राइजेस संघासमोर खेळत असताना देखील बलाढ्य प्रतीक 11 डिंगडॉंग संघासमोर देखील विकेट हॅट्रिक पूर्ण केली. या गोलंदाजानं अप्रतिम कामगिरी केली होती. सुमित डेकले त्यानंतर योगेश पेणकर आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल गुजरातचा खेळाडू त्याला लगातार 3 चेंडूमध्ये 3 फलंदाज देखील बाद केले होते. मयूर वाघमारेनं 6 बॉल 31 धावा. या सामन्यामध्ये निर्णायक विजयासाठी निलेश फूट जावले संघाला स्ट्राईक एंडकडे फलंदाज तुम्ही पाहताय सूरज पाटीलला किरण पवार येतो गोलंदाजी मार्गवधी. 6 चेंडू 31 धावा. दुसऱ्या षटकामध्ये मात्र पूर्णपणे शिरकाव करून दिला आपल्या टीमसाठी मयूर वाघमारे या गोलंदाजानं. उद्या देखील याच आजच्या पोलमधले बरेचसे खेळाडू ओपन लॉट्समध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील. रोहन 11 विकी प्रतिष्ठान संघाकडून मयूर वाघमारेचा देखील खेळ पाहायला मिळेल. मयूर वाघमारे, अंगद पाटील, सुमित डोंगरे, सुलतान खान, तारागावचं गोल्डमॅन त्या संघाचा पॅकर असेल. यशस्वी आयोजक देखील जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे आणि त्यांच्या संघातून एक खेळाडू उद्या खेळतील. बालाजी पिल्लेस देखील असेल. यावेळेस मात्र किरण पवारचा हा चेंडू राईट मोर विकेट. सूरजसाठी पहिल्या चेंडूमध्ये चांगला फटका येतो आहे. काव कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावेसाठी हा दणदणीत षटकार. पाच बॉल आणि 25 धावा. सूरज पाटील वाघेलवाडा संघाचा एक खूप चांगला खेळाडू. आकुटप्या चेंडू होता. यावेळेस मात्र थोडंसं एलिव्हेशन होतं. ताकदीचा अभाव देखील पाहायला मिळाला. बारक्या कांबळे मात्र कोणत्या प्रकारे चूक करत नाही. फलंदाज बाद होतोय या ठिकाणी सूरज पाटील. शेवटचे 4 बॉल आणि
25 धावा करावे लागतील या ठिकाणी निलेश मोठ जावले टीमला. कुणाल नाईक स्वतः संघानं एक स्ट्राईक एंड करणे. कदाचित सामना एकतर्फा देखील पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा जरी आल्या असत्या तर मात्र थोडंसं संघर्ष पाहायला मिळाला असं या शेवटच्या षटकामध्ये रोमांचकता देखील पाहायला मिळाली असते. पण तू कौतुक करायला लागेल मयूर वाघबार याचं. किरण पवारचा हा चेंडू चांगला फटका. यावेळेस मात्र पूर्णपणे दिशा दिल्या, फक्त प्रॉपर टायमिंगचा वापर केला आहे कुणाल नाईकनं. षटकार होतो या क्षणाला मात्र निलेश स्पोर्ट्स जावले टीमसाठी. शेवटचे 3 बॉल आणि 19 धावा. मयूरचं षटक आपण पाहतो फक्त 2 धाब्याचं आपण पाहतो या ठिकाणी. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 4 विकेट देखील घेतले मयूर वाघमारेनं. आणि तिथून मात्र पूर्णपणे कमबॅक केला म्हणून पाहतो यासर 11 पनवेल संघानं. 3 चेंडू 19 धावा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज किरण पवार राईट आर्म ओव्हर द विकेट. कुणासाठी यावेळेस हा चेंडू तुम्ही पाहता टप्प्याचा होता. इथे मात्र डॉट चेंडू सांगता झाली आहे. पूर्णपणे कमबॅक या सामन्यामध्ये आपण पाहतोय. पारडं जड पाहायला मिळेल यासर 11 पनवेल टीमचं. पहिल्या दिवशी नीलकंठेश्वर उल्बा संघानं टॉप 4मध्ये प्रवेश केला. कालच्या रात्री आपण पाहिला परी 11 सावळे संघानं टॉप 4मध्ये प्रवेश केला. आज इथून मात्र आपण पाहतोय पूर्णपणे विजयाचं द्वार देखील खुलं केलं यासर 11 पनवेल टीमनं. हा देखील पटका खराब पाहतो आपण या ठिकाणी. सामना मात्र पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यात आला. औपचारिक राहिली या सामन्याच्या आपण पाहतो या ठिकाणी. एक बॉल शेवटचा बाकी असेल आजच्या रात्रीमधला. सामना मात्र जिंकला या ठिकाणी यासर 11 पनवेल टीमनं. वेल प्लेड निलेश स्पोर्ट्स जावले संघ. तुम्हाला देखील शुभेच्छा असेल